वेलकम स्टुडंट्स. लास्ट लेक्चरमध्ये आपण प्रॅक्टिस सेट 2.2 सगळ्यात संपवलेला होता. आता आपण प्रॉब्लेम सेट 2 कडे चाललेलो आहे. त्यातला जो फर्स्ट क्वेश्चन आहे, जो मल्टिपल म्हणजे ऑब्जेक्टिव्ह टाईपचा क्वेश्चन आहे आपला, तो तुम्ही स्वतः ट्राय करा. त्याच्यामध्ये जर काही डाऊट्स असतील तर ते मला विचारा, मी एक्सप्लेन करेन. ओके, माझ्या मते फारसे त्यात अवघड काही नाही आहे, पण तुम्ही ट्राय करा. नाव क्वेश्चन नंबर 2, तिथून मी पुढे सगळे सम्स तुम्हाला करून दाखवणार आहे. क्वेश्चन नंबर 2 फर्स्ट, त्याच्या आधी असं म्हटलं, सॉल्व द फॉलोइंग एक्झाम्पल्स. फर्स्ट, फाइंड द हाईट ऑफ एन इक्विलॅटरल ट्रायंगल हॅव्हिंग साइड ट्वाइस ए. म्हणजे इक्विलॅटरल ट्रायंगल आहे, त्याची साइड ट्वाइस ए आहे, त्याची हाईट किती असं तुम्हाला त्यांनी विचारलंय. मग आता बघा, मी इथे एबीसी इक्विलॅटरल ट्रायंगल ड्रॉ केलं. आता इक्विलॅटरल ट्रायंगल म्हणजे त्याचा प्रत्येक अँगल 60 डिग्री असतोच, म्हणून त्यातला मला जो हवा तो अँगल मी दाखवलाय 60 डिग्री. ट्वाइस ए, ट्वाइस ए, ट्वाइस ए, तिन्ही साइड त्याच्या किती दाखवल्यात बघा, ट्वाइस ए. आणि आपल्याला हाईट विचारली म्हणून एडी परपेंडिक्युलर बीसी काढलेलं आहे. आणि आपल्याला आता एडी ची लेंथ पाहिजे. आपल्याला फाइंड द लेंथ ऑफ सेगमेंट एडी. बघा, ट्रायंगल एबीसी इज एन equilateral triangle with side twice A. याचा अर्थ AB equals BC equals AC equals twice A. Measure angle B equals 60 degree. इक्विलॅटरल ट्रायंगल आहे, असतोच. draw segment AD perpendicular side BC. AD perpendicular BC draw करा. मग आता ट्रायंगल ADB कडे जर बघितलं तर एक 60 डिग्री, एक 90 डिग्री म्हणजे राहिलेला कोपऱ्यात काय असला पाहिजे, अर्थात 30 डिग्री असला पाहिजे. Therefore triangle ABD is 30, 60, 90 degree triangle. ट्रायंगल एबीडी काय असलं पाहिजे, 30, 60, 90 डिग्री ट्रायंगल असलं पाहिजे. आणि आपल्याला एडी पाहिजे, म्हणजे साइड अपोजिट टू 60. Therefore AD is √3/2 टाइम्स ऑफ हायपोटेन्यूज. 90 डिग्रीच्या समोर असतो तो हायपोटेन्यूज AB. समोर रिझन द्यायचं, साइड opposite to 60 degree वापरला. Side opposite to 60 is √3/2 times of the hypotenuse. So √3/2 into AB. AB म्हणजे twice A. यातला twice cancel झाला. Final answer √3A units. AD equals √3A units. Last line तुम्ही द्यायची खाली. Therefore the height of equilateral triangle is √3A units. Okay? Okay. Now second question is, do sides 7 cm, 24 cm, 25 cm form right angle triangle? Give reason. म्हणजे हे तीन साइड्स जे तुम्हाला दिल्यात त्यानं राईट अँगल ट्रायंगल फॉर्म होतो की नाही असं आपल्याला विचारलेलं आहे. ठीक आहे, लेट ए किती आहे, 20, A 7 सेंटीमीटर आहे. त्या तिन्ही साइड्स ना आपण ABC म्हणून घेऊया पहिल्यांदा. A 7 सेंटीमीटर, हा, B 24 सेंटीमीटर आणि C 25 सेंटीमीटर. मी पायथागोरस ट्रिपलेट आहे की नाही हे ओळखण्यासाठी काय सांगितलं होतं मला, लार्जेस्ट साइडचा स्क्वेअर करायचा आणि राहिलेल्या दोन साइडचे स्क्वेअर्स करून त्यांची टोटल करायची. आणि हे जर दोन्ही फिगर्स सेम आले, मॅच झाले, तर तो राईट अँगल ट्रायंगल आहे, अदरवाइज नाही आहे. Therefore C² equals 25² म्हणजे 625. खाली कन्सिडर, इथेही कन्सिडर पहिले C² लिहायला होतं, आता राहू दे. कन्सिडर A² plus B² equals 7² plus 24². 7² 49 आणि 24 चा स्क्वेअर 576. यांची देखील ऍडिशन किती आली, 625.
म्हणजे a square plus b square 625, c square देखील 625, since a square plus b square is equal to c square, comma a b c are the sides of a right angled triangle. A B C are the sides of right angled triangle. त्याला reason द्यायचं by converse of theorem of Pythagoras. By the converse किंवा असं ही लाईन आधी लिहिली तरी चालते, इथंच लिहायची. By the converse of theorem of Pythagoras, comma next line A B C are the sides of a right angled triangle असं म्हटलं तरी चालू शकतं. ओके. Now question number 3. Find the length of diagonal of rectangle having sides 11 cm and 60 cm. Question number 3. बरं, ABCD रेक्टँगल आहे, त्याच्या साइड्स 11 cm and 60 cm दिलेत आणि डायगोनलची तुम्हाला लेंथ विचारली, म्हणजे AC ची लेंथ विचारली. Quadrilateral ABCD is a rectangle. Length AB equals 11 cm and length BC equals 60 cm. Measure angle ABC equals 90 degree. Draw diagonal AC. आता या ट्रायंगल एबीसी मध्ये पायथागोरस थेरम वापरायचा. इन ट्रायंगल एबीसी AC square equals AB square plus BC square. Theorem of Pythagoras. सांगा AB किती आहे बघा 11, BC किती आहे सांगा 60. 11 चा स्क्वेअर 121, 60 चा स्क्वेअर 3600. त्यांची ॲडिशन 3721. ह्या AC चा स्क्वेअर आहे, मग स्क्वेअर रूट घेतलं की therefore length AC equals root of 3721. therefore length AC equals, या नंबरचं स्क्वेअर रूट घ्यायचं आपल्याला, त्याचं स्क्वेअर रूट आहे 61 सेंटीमीटर. तुम्ही 61 चा स्क्वेअर करून बघा, तुम्हाला हा नंबर बघायला मिळेल. ओके. Okay, now next question. 4th. Find the length of hypotenuse of a right angle triangle if the remaining sides are 9 cm and 12 cm. बघा, ट्रायंगल एबीसी राईट अँगल ट्रायंगल आहे, त्याच्या हायपोटेन्यूसची लेंथ विचारली, म्हणजे एसी ची लेंथ विचारली, अँड रिमेनिंग टू साइड्स आर 9 cm and 12 cm असं आपल्याला दिले. ओके. बघा, इन ट्रायंगल एबीसी measure angle B equals 90 degree, length AB equals 9 cm, length BC equals 12 cm. या दोघांनाही गिवन म्हटलं तरी चालेल. therefore AC square equals AB square plus BC square. Theorem of Pythagoras. AB 9, BC 12, 9 square 81, 12 square 144. या दोघांची ऍडिशन केल्यानंतर 225 हे AC स्क्वेअर मिळेल तुम्हाला. therefore length AC equals square root of 225. therefore length AC equals 15 centimeter. Last line. Therefore the length of hypotenuse AC is 15 centimeter. अशी लास्ट लाईन लिहायची. ओके. फिफ्थ क्वेश्चन बघा. A side of an isosceles right angle triangle is x. Find its hypotenuse. आयसोसेलेस राईट अँगल ट्रायंगलची साइड x दिली आणि हायपोटेन्यूसची लेंथ विचारली.
दोन प्रकारे प्रॉब्लेम सॉल्व्ह करता येतो. मी दोन्ही दाखवतो, मला जे कन्व्हिनियंट आहे ते करा. ओके, बरं. फिगर ड्रॉ केलेली आहे. आयसोसेलेस राईट अँगल ट्रायंगल म्हणजे काय? त्याच्या दोन साइड्स कॉन्ग्रुएंट असतात आणि एक राईट अँगल असतो. ठीक. ट्रायंगल ABC इज an isosceles right angled triangle. Therefore, measure angle ABC equals 90 degree and length AB equals length BC equals x centimeter. Pythagoras theorem, therefore AC square equals AB square plus BC square. AB म्हणजे x, BC म्हणजे x. x square plus x square म्हणजे twice x square. हा AC चा स्क्वेअर आहे. Therefore length AC equals रूट घ्यायचा स्क्वेअर रूट ऑफ 2x square. आता मला सांगा 2 चं तर रूट निघत नाही, त्यामुळे रूट 2 तसेच, पण याचं रूट निघतं इतके सेंटीमीटर. सो लेंथ AC इक्वल्स रूट 2 सेंटीमीटर. और इथंच लगेच कंटिन्यू करतो. ही फर्स्ट लाईन आहे तशी लिहून काढायची. बघा, ट्रायंगल ABC इज an isosceles right angle triangle. ही लाईन आहे तशी लिहून काढायची. That is triangle ABC is, figure मध्ये बघा, that is triangle ABC is a 45 90 degree triangle. आपल्याला लेंथ AB इक्वल्स लेंथ BC इक्वल्स x सेंटीमीटर हे ऑलरेडी दिलेलं आहे. सेंटीमीटर आहे का एकदा चेक करा बरं. एक सेंटीमीटर आहे का एकदा बघा. नुसतं एक्स म्हणलं होतं मी. ठीक आहे, मी चुकून सेंटीमीटर लिहिले, त्याच्याऐवजी युनिट्स लिहा. ओके, सेंटीमीटर मी चुकून दिले, त्याच्याऐवजी तुम्ही युनिट्स लिहा. युनिट्स. आता मला सांगा 45 90 डिग्रीचा जो ट्रायंगल आहे त्यामध्ये साइड अपोजिट टू 45 काही वापरा, तिघी बघा साइड अपोजिट तुम्हाला हवा तो बघा. साइड अपोजिट टू 45 म्हणजे AB is 1/√2 टाइम्स ऑफ हायपोटेनस. म्हणजे काय वापरलं आपण? साइड अपोजिट टू 45 डिग्री हा थेरम वापरला. आता सांगा AB ची लेंथ किती आहे? x इक्वल्स 1/√2 टाइम्स ऑफ AC. √2 ट्रान्सफर करा म्हणजे √2 into x is equal to AC. म्हणजे AC ची लेंथ किती आहे सांगा? √2x. हे सेंटीमीटर नाही आहे बरं का इथं. लास्ट लाइन. सो लेंथ ऑफ हायपोटेनस इज √2x units. असा आन्सर लिहायचा. ओके. ओके. नाउ क्वेश्चन 2, 6th वन. इन ट्रायंगल PQR, मी तो राइट एंगल ट्रायंगल काढलेला नाही बरं का, नुसता इन ट्रायंगल PQR, PQ इक्वल्स √8, QR इक्वल्स √5, QR इक्वल्स √5, PR इक्वल्स √3, PR इक्वल्स √3. Is triangle PQR a right angle triangle? If yes, which angle is of 90 degree? तो राइट एंगल ट्रायंगल आहे का? असेल तर कोणता? 90 डिग्री आहे. मला सांगा राइट अँगल ट्रायंगल मध्ये सर्वात मोठी साइड कोणती असते सांगा? तर हायपोटेनस असते. राइट अँगल ट्रायंगल मध्ये सर्वात मोठी साइड कोणती असते? तर हायपोटेनस. आणि हायपोटेनसच्या समोर जो असतो तो राइट अँगल असतो. हे लक्षात ठेवा. मग √3 √5 √8 मध्ये सर्वात मोठी साइड कोणती? तर √8. आणि जर त्यानं आपला कन्व्हर्स थेरम सॅटिस्फाय केला तर मोठ्या साइडच्या समोरचा जो अँगल आहे तो काय असणार? त्यातला राइट अँगल असणार. बरं. इन ट्रायंगल PQR, हा सांगा PQ इक्वल्स किती आहे? √8. त्यानंतर PR किती आहे? √3 आणि QR किती आहे? √5.
कन्सिडर सगळ्यात मोठ्या साईडचा स्क्वेअर आपण करून बघूया. कन्सिडर PQ स्क्वेअर इक्वल्स √8 चा स्क्वेअर म्हणजे 8. पुन्हा खाली कन्सिडर राहिलेले दोन PR स्क्वेअर प्लस QR स्क्वेअर. आता PR स्क्वेअर म्हणजे √3 चा स्क्वेअर, QR स्क्वेअर म्हणजे √5 चा स्क्वेअर. √3 चा स्क्वेअर 3, √5 चा स्क्वेअर 5, ऍडिशन 8. दोन्ही नंबर सेम आले का बघा. सिन्स PQ स्क्वेअर इक्वल्स PR स्क्वेअर प्लस QR स्क्वेअर, दोन्ही सेम असल्यामुळे बाय द कन्व्हर्स ऑफ theorem of Pythagoras, triangle PQR is a right angled triangle. हे कन्फर्म झालं की तो ट्रायंगल काय सांगा, राईट अँगल ट्रायंगल. आणि मग राईट अँगल ट्रायंगल मध्ये 90 डिग्रीच्या समोर हायपोटेन्यूस असतो किंवा हायपोटेन्यूसच्या समोर काय असतं 90 डिग्री. बरं, since PQ is the longest side, म्हणजेच ब्रॅकेट मध्ये जर मी काय लिहितोय हायपोटेन्यूस, the angle opposite to it is a right angle. Since PQ is the longest side or largest side, that is hypotenuse, the angle opposite to it is the right angle. Therefore, measure angle R equals 90 degree. PQ सर्वात मोठी साइड आहे, त्याच्या समोरचा अँगल काय असला पाहिजे, R हा राईट अँगल असला पाहिजे. ओके, आता इथे आपला क्वेश्चन 2 संपलेला आहे. Now question number 3. In triangle RSP, angle S equals 90 degree, angle T equals 30 degree, त्यानंतर RT equals 12 centimeter, आणि find length of RS and ST आपल्याला विचारलेला आहे. RS आणि ST च्या लेंथ आपल्याला विचारलेले आहे. ठीक, एकदम सोपा क्वेश्चन आहे. हे बघा, हा 30 आहे, हा 90 म्हणजे हा राहिलेला काय असला पाहिजे 60 डिग्री असलाच पाहिजे. In triangle RST, measure angle S equals 90 degree, measure angle T equals 30 degree, length RT equals 12 centimeter. ह्या सगळ्याला गिवन म्हणायचं. Therefore, triangle RST is a 30, 60, 90 degree triangle. Triangle RSP is 30, 60, 90 degree triangle. पहिल्यांदा आपण साइड अपोजिट टू 30 हा थेरम वापरूया. Therefore, RS equals side opposite to 30, RS is half of hypotenuse म्हणजे RT. समजलेच, साइड अपोजिट टू 30 डिग्री. सांगा हाफ ऑफ RT किती आहे 12. So RS is equal to 6 centimeter. 2 6 12, कॅन्सलेशन झालं. आता आपल्याला RS मिळालं. आता ST विचारले. ST म्हणजे याच्यात साइड अपोजिट टू 60 आहे. देअर कंटिन्यू करा खाली. Therefore ST equals म्हणजे साइड अपोजिट टू 60 equals √3/2 टाइम्स ऑफ हायपोटेन्यूस. रिझन द्यायचं त्याला साइड अपोजिट टू 60 डिग्री equals √3/2 into 12, hypotenuse 12, 2 6 are 12, so ST equals 6√3 centimeter. Cancellation करून त्याचा फायनल RS 6 centimeter आणि ST equals 6√3 centimeter. Okay? Okay. Question number 5. Find the length of the side and perimeter, length of the side and perimeter of an equilateral triangle whose height is √3 centimeter.
इक्विलॅटरल ट्रायंगलची हाईट √3 दिली आहे, त्याची साईड किती आणि पेरिमीटर किती असं तुम्हाला विचारले. ठीक आहे, फिगर काढलेली बघा. क्वेश्चन नंबर हा 5. क्वेश्चन नंबर 5. ट्रायंगल ABC is an equilateral triangle. आता इक्विलॅटरल ट्रायंगल म्हणजे त्याचा प्रत्येक अँगल 60 डिग्री असणार आहे. therefore measure angle B equals 60 degree. सेगमेंट AD परपेंडिक्युलर सेगमेंट BC आणि त्यांनी हाईट सांगितली ना, हाईट म्हणजे परपेंडिक्युलर. लेंथ AD equals √3 सेंटीमीटर गिवन. आता परपेंडिक्युलर आहे, एक 60 डिग्री आहे, म्हणजे हा राहिलेला कोपऱ्यात काय असेल सांगा, अर्थात 30 डिग्रीचा अँगल असेल. नेक्स्ट स्टेप, therefore triangle ABD is 30, 60, 90 डिग्री ट्रायंगल. मग त्याच्यामध्ये मी साइड अपोजिट टू 60 हा थेरम वापरतोय. therefore बघा, साइड अपोजिट टू 60 म्हणजे AD is √3/2 टाइम्स ऑफ हायपोटेन्यूस. 90 डिग्रीच्या समोर हायपोटेन्यूस. रिझन द्यायचं याला साइड अपोजिट टू 60 डिग्री. therefore सांगा AD ची लेंथ किती आहे, √3 इक्वल्स √3/2 इंटू AB. हे ट्रान्सफर करा, √3 इंटू 2/√3 इक्वल्स AB. √3 कॅन्सल. therefore AB इक्वल्स 2 सेंटीमीटर. आता AB म्हणजे इक्विलॅटरल ट्रायंगलची साइड आहे. therefore साइड ऑफ ट्रायंगल ABC is 2 सेंटीमीटर. आता आपल्याला त्यांनी पेरिमीटर विचारले. पेरिमीटर ऑफ ट्रायंगल ABC इक्वल्स 3 मल्टिप्लाइड बाय साइड. कारण इक्विलॅटरल ट्रायंगलच्या तिन्ही साइड सेम असतात. 3 मल्टिप्लाइड बाय साइड आता 2 मिळालेली आहे. फायनल आन्सर 6 सेंटीमीटर. ओके. Now question number 6. In triangle ABC, segment AP is a median. BC equals 18. AB square plus AC square equals 260 आणि फाइंड काय विचारलंय आपल्याला, AB विचारलेलं. हाही सोपा क्वेश्चन आहे बघा. In triangle ABC, length BC equals 18. त्यानंतर आपल्याला दिलेलं आहे AB स्क्वेअर प्लस AC स्क्वेअर इक्वल्स 260. तर दोघांना काय द्यायचं आपल्याला, गिवन मिळायचं. सेगमेंट AP is the median of triangle ABC. याचा अर्थ P हा काय असला पाहिजे, therefore P is midpoint of segment BC. therefore BP equals CP equals half of BC म्हणजे half of 18. so BP equals CP equals 9 units. ठीक आहे, BP CP ची लेंथ किती मिळाली आपल्याला, 9 युनिट्स. आता आपण अपोलोनियस थेरम वापरणार. ठीक आहे, सांगा AB स्क्वेअर प्लस AC स्क्वेअर इक्वल्स ट्वाइस द मीडियन स्क्वेअर म्हणजे ट्वाइस AP स्क्वेअर प्लस ट्वाइस हाफ पार्ट स्क्वेअर. हाफ पार्ट मध्ये तुम्हाला पाहिजे ते घ्या, CP घ्या, BP घ्या, जे पाहिजे ते. CP स्क्वेअर. रिझन त्याला काय देणार सांगा, अपोलोनियस प्रिन्सिपल, अपोलोनियस थेरम म्हणा तुम्ही. AB स्क्वेअर प्लस AC स्क्वेअर ची लेंथ 260 दिलेली आपल्याला. ट्वाइस AP स्क्वेअर ॲज इट इज. आता सांगा CP काय आहे सांगा आपल्याकडे, CP 9 आहे, तर त्या 9 चा स्क्वेअर. 260 ॲज इट इज, ट्वाइस AP स्क्वेअर ॲज इट इज. मी परत एकदा सांगतो तुम्हाला, कित्येक जण 2 9 चा 18 आणि 18 चा स्क्वेअर करतात. अजिबात नाही. पहिल्यांदा 9 चा स्क्वेअर 81
आणि मग त्याला मल्टिप्लाइड बाय 2 करायचं, लक्षात ठेवा. काय करायचंय, त्याला 2 न नंतर मल्टिप्लाय करायचं. 162. आता 162 LHS मध्ये येणार आणि मायनस करा, इक्वल्स ट्वाइस AP स्क्वेअर. हा डिफरन्स येईल 98 इक्वल्स ट्वाइस AP स्क्वेअर. आता मी इकडे लिहिणार आहे. ह्याला 2 ने डिवाइड करा, 98 ला 2 ने डिवाइड करा. Therefore 49 equals AP square. Therefore final answer length AP equals 7 units. त्याला काय विचारलं होतं, AP ची लेंथ विचारली होती. So AP equals 7 units. ओके, इथपर्यंत साधारण तुमचा क्वेश्चन नंबर 6 पर्यंत या प्रॉब्लेम सेट मधले तसे सोपे क्वेश्चन्स होते. पण सगळ्यांनाच ते लिहायला जमत नाहीत म्हणून मी प्रत्येक क्वेश्चन तुम्हाला सोडून दिलेला आहे. फक्त क्वेश्चन नंबर 1 जो आहे मल्टिपल चॉईस क्वेश्चनचा, तो मात्र आपला आपण स्वतः सोडवायचा आहे. त्यात जर डाऊट असतील तर ते मला नंबरवरती, माझ्या पर्सनल मोबाईल नंबरवरती ते डाऊट्स विचारायचे मला, मी ते क्लिअर करेन. मग क्वेश्चन नंबर 7 पासून जो पुढचा पार्ट आहे, हे प्रॉब्लेम सगळे महत्वाचे आहेत. हे अवघड नाही आहेत, पण लेंथ थोडीफार मोठी असणारे काही क्वेश्चन्स आहेत. असे एकूण आपल्याकडे 18 पर्यंत क्वेश्चन्स आहेत. हे आपण नेक्स्ट पिरियडमध्ये 1 बाय 1 बघायला मिळेल. ओके.